नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे। मित्रांनो, यामध्ये कोणकोणत्या लाभार्थ्यांना ही वाढ होणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसेच चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राइब करा। चला जास्त न वेळ करता माहिती सुरू करूया। तर पहा मित्रांनो, राज्यातील दिव्यांग आणि संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत मानधन देण्यात येत आहे। हे अनुदान आता त्याच महिन्यात थेट पोस्ट बँकेच्या माध्यमातून घरपोच देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य शासनातर्फे देण्यात आली आहे। तसेच प्रसाद लाड यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता, त्यावर मंत्री हुसेन मिश्रीफ यांनी ही माहिती दिली आहे। ती माहिती काय आहे ते पहा। संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात दरमहा 1000हून 1500 रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे। तसेच मित्रांनो, डिसेंबर अखेरचे मानधन सर्वांना देण्यात आले आहे। हे मानधन वाढवून 3000 रुपये करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आला आहे। तसेच मित्रांनो, पोस्ट बँकेच्या मदतीने सर्व प्रकारचे मानधन थेट घर बसल्या मिळवण्याची सुविधा सुद्धा करण्यात आली आहे। तसेच आर्थिक निकषाची मर्यादा वाढवण्यात येईल। दिव्यांग, वृद्ध आणि निराधारांना मानधन देताना निकष स्थिर करण्यात येतील। त्याचप्रमाणे महिला सुदगृहातील मुलींची वयाची मर्यादा 25 वर्षे किंवा लग्नापर्यंत वाढवण्यात येईल, अशी सुद्धा माहिती देण्यात आली आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपयावरून 3000 रुपये देण्याचा मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव ठेवण्यात आला आहे। या प्रस्तावाला मंजुरी मिळू शकते का नाही, तुमचे मत नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राइब करा। धन्यवाद।